आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि वेगवेगळ्या रिएक्शन्स मधले इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि त्यांचं एकमेकांबरोबरचं जे रिलेशन आहे ते रिलेशन्स वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. त्याच्यामधला हा एक पुढचा प्रश्न आहे. काय विचारलाय प्रश्न? कन्सिडर द फॉलोइंग रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स. दोन केमिकल रिएक्शन्स दिलेत, A2 प्लस B2 दॅट गिव्स ट्वाइस AB. त्या रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याला K1 म्हटलेलं आहे. देन पुढची रिएक्शन आहे 6AB that gives thrice A2 plus thrice B2 आणि त्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याला म्हटलेला आहे K2 म्हटलेला आहे. ओके. आणि मग आणि प्रश्न असा विचारलेला आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन K1 अँड K2. या दोघांमध्ये काय रिलेशन असते विचारलेलं आहे. बघा आता हा प्रश्न विचारला की आपण अगोदर ती केमिकल रिएक्शन बघायला पाहिजे. त्या दोन आहेत त्या दोन केमिकल रिएक्शन्स वरून हे असं दिसते बघा की सपोज दॅट या रिएक्शन मध्ये जो रिएक्टंट आहे तो या रिएक्शन मधला प्रोडक्ट आहे आणि या रिएक्शन मधला जो प्रोडक्ट आहे तो या रिएक्शन मधला काय रिएक्टंट आहे. अशा वेळेस आपण त्या रिव्हर्सिबल रिएक्शन बाबतीमध्ये एक रिलेशन बघितलेलं आहे. ज्यावेळेस समजा दोन अशा रिएक्शन्स असतील, फॉर एक्झाम्पल ए दॅट गिव्स बी आणि समजा या रिएक्शनचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो जर K1 असेल आणि जर समजा दुसरी रिएक्शन असेल बी दॅट गिव्स ए अशा प्रकारे जर रिएक्शन असेल आणि सपोज दॅट या रिएक्शनचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K2 असेल तर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन K1 आणि K2 हे जनरली माहिती आहे आपल्याला. काय रिलेशन आहे याच्यामध्ये? जनरल रिएक्शन K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2 हे जनरल रिएक्शन आहे. तर तुम्ही याला असे मांडू शकता K2 इज इक्वल टू 1 अपॉन K1 किंवा K1 इंटू K2 इज इक्वल टू 1 हे रिलेशन बनणार आहे. मग या रिएक्शन मध्ये सुद्धा तसाच काहीचा भाग आहे किंवा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे जनरल एक्सप्लेनेशन मध्ये की जर समजा दोन अशा प्रकारचे रिएक्शन्स असतील, स्टार्टिंग मटेरियलचा प्रोडक्ट आणि पुढच्या रिएक्शनला तोच प्रोडक्ट हा स्टार्टिंग मटेरियलसाठी रिएक्टंट म्हणून जर वापरलेला असेल तर त्या ठिकाणी त्यांचे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्यांच्यामध्ये रिलेशन काय राहतं बेटा? K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2. मुद्दा क्लिअर झाला. मग इथं सुद्धा आपल्याला तोच कॉन्सेप्ट यूज करायचा आहे की ज्या कॉन्सेप्ट नुसार A2 प्लस B2 दॅट गिव्स ट्वाइस AB आणि पुन्हा तोच AB तर डायरेक्टली रिएक्टंट म्हणून घेतलेले म्हणजे इनडायरेक्टली इथे जर बघितलं तुम्ही तर K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2 असणार आहे. K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2. पण आता फरक काय इथं डायरेक्टली K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2 हे लिहिता येणार नाही आपल्याला. डायरेक्टली इथं लिहिता येणार नाही. काय लिहिता येणार नाही? कारण का तर हा जो रिएक्शन नंबर 1 आणि रिएक्शन नंबर 2 मध्ये जी रिएक्शन आहे ती बॅलन्स्ड नाहीये. रिएक्शन काय नाहीये? बॅलन्स्ड नाहीये. मग ती रिएक्शन काय करावी लागणार तुम्हाला? बॅलन्स करावी लागेल. हाऊ वी कॅन बॅलन्स? रिएक्शन कशी बॅलन्स करता आली पाहिजे इथं किंवा रिएक्शन कशी बॅलन्स करू आपण इथं? जर तुम्ही बघितलं तर इथे A2 किती आहेत? 1 आहे. B2 सुद्धा 1 आहे. या ठिकाणी किती आहेत? हे प्रत्येकी 3 आहेत. मग तुम्हाला एक काम करावं लागेल की एक तर तुम्ही इथे 1 करा किंवा या ठिकाणी 3 करा. दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही करू शकता. पण आपण ऑप्शन जर थोडस बघितलं तर थोडस इथं दिसतंय बघा. इथं 3 आलेला आहे, 3 आलेला आहे. या ठिकाणी काय आलेलं आहे? 3 आलेलं आहे. मग याच्यावरून थोडस लॉजिकली आपण दोन्ही करू शकतो. दोन्ही प्रकारे याला सॉल्व्ह करू शकतो. सपोज दॅट मी पहिल्या ऑप्शन मध्ये किंवा पहिल्या ट्राय मध्ये काय करणार आहे मी की याला हे जे 3 आहेत ना हे पण मी इथे 3 करणार आहे. ओके. जर ते 3 केले तर काय होईल की इथे मला काय करावं लागेल? ह्या A2 ला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, B2 ला सुद्धा 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 3 न मल्टिप्लाय केल्यामुळे हे किती बनणार आहेत? 6 बनतील. किती बनतील? 6. मग हे असं केल्यानंतर ही रिएक्शन डेफिनेटली काय होणार आहे? ती बॅलन्स होणार आहे. रिएक्शन काय होणार? बॅलन्स होणार. मुद्दा क्लिअर झाला. मल्टिप्लाय कोणत्या रिएक्शनला करावं लागते? 1 नंबरच्या रिएक्शनला. म्हणून जो बदल होणार आहे तो बदल कुठं होणार आहे? K1 मध्ये बदल होणार आहे. कुठे बदल होणार आहे तो? K1 मध्ये. मग आपल्याला माहितीये काय माहितीये की कोइफिशियंट आहेत हे कोइफिशियंट आहेत ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये डायरेक्टली त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होत असते? पॉवर मध्ये कन्वर्जन. कशामध्ये? पॉवर मध्ये. फॉर एक्झाम्पल समजा बघा एका मिनिटामध्ये सांगता येईल, एका फ्रॅक्शन ऑफ मिनिटामध्ये सांगता येईल की याचा आन्सर काय येणार आहे की आपण निश्चित इक्वेशन नंबर 1 ला 3 न मल्टिप्लाय केलेला आहे. किती मल्टिप्लाय केलेला आहे? 3 न मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे जो K1 आहे त्या K1 ची पॉवर किती बनणार आहे? 3 बनणार आहे. काय बनणार? 3. आता असा ऑप्शन तर कुठंच नाहीये. हे माहिती ऑलरेडी आपल्याला. एकदा वाटलंच तर लिहूयात आपण याचं. K1 इज इक्वल टू रिएक्शन 3 न मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर आपण त्याला K1 लिहूयात आपण याचा. K1 इज इक्वल टू काय असणार इक्वेशन बेटा? A2 सॉरी
ए बी या ठिकाणी 2 आहे ऑलरेडीच ए बी रेस टू 2 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 हे ऑलरेडीच आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही दोन्ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला इथं एक कोइफिशियंटला किंवा या ठिकाणी जे रिॲक्टंट आहे प्रोडक्ट आहे तुम्हाला किती मल्टिप्लाय करावं लागते 3 न मल्टिप्लाय करणं म्हणजे ते डिरेक्टली कशामध्ये कन्वर्जन होणं पॉवर मध्ये कशामध्ये कन्वर्जन होणं पॉवर मध्ये हे ऑलरेडी 2 आहे 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं होते किती बनणार आहे 6 बनणार आहे. मग आता जनरली इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला डायरेक्टली इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला 3 न मल्टिप्लाय करायचं नाहीये तर त्या ठिकाणी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची पण ती काय बनवायची पॉवर बनवायची काय बनवायची पॉवर म्हणजे या ठिकाणी हे असं होऊन जाईल K1 रेस टू 3 बनणार आहे काय बनणार आहे K1 रेस टू 3. मग इथे लक्षात आलं K1 रेस टू 3 कुठून दिलेलं आहे कारण का तर ही रिॲक्शन आणि ह्या दोन्ही रिॲक्शन बॅलन्स केलेत बॅलन्स करताना आपण या रिॲक्शनला थ्रू आउट सगळ्यांना 3 न मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके त्याला 3 न मल्टिप्लाय करणं म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये जे कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट हा पॉवर मध्ये असणार आहे. ओके म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे K1 रेस टू 3 आलेलं आहे. ओके आता असा ऑप्शन कुठंच नाहीये K1 रेस टू 3 असणारा. ओके K1 रेस टू 3 K1 रेस टू 3. ओके ऑप्शन इथं आहे इथे एक असा ऑप्शन K2 इज इक्वल टू K पण इथं काय K2 इज इक्वल टू K1 आहे पण इथे K2 इज इक्वल टू K1 आहे का अजिबात नाही K1 रेस टू 3 इज इक्वल टू 1 अपॉन K2 आहे. ओके जर समजा याच ऑप्शनच्या ठिकाणी जर असं असलं असतं K1 रेस टू 3 इंटू K2 इज इक्वल टू 1 हा ऑप्शन बरोबर ठरू शकला असता पण तशा प्रकारचा ऑप्शन नाहीये. तर ऑप्शन कसा आहे बघा एक जर तुम्ही जर ऑप्शन सी बघितला ऑप्शन सी मध्ये कसं आहे बेटा ऑप्शन सी इज K2 इज इक्वल टू हे आपण इकडे जर राईट साइडला आणलं तर ते काय होणार 1 अपॉन K1 रेस टू 3. आता असाही कुठं ऑप्शन नाहीये मग आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर ते कुठे घेऊन गेलेत न्यूमरेटरला म्हणजे काय बनणार त्या ठिकाणी K2 इज इक्वल टू K1 रेस टू -10 फायनल आन्सर हे त्याचं काय असणार आहे बरोबर उत्तर आहे. ओके सो दॅट कोणता ऑप्शन ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बघा आता जनरली हा आपण कॉन्सेप्ट किंवा रेग्युलरली ते सॉल्व्ह करून किंवा आपण त्याला काय म्हणत की लेंदी प्रोसेस न सोडवला एकदम फास्ट कसं सोडवणार तुम्ही तो प्रश्न. तर बघा हे रिॲक्शन बघितल्या पटकन एक लक्षात येते काय लक्षात येते इथं की हे रिलेशन पक्का आहे हे आपल्याला माहिती आहे. जर दोन रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचा प्रोडक्ट आणि पुढच्या रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट हा रिॲक्टंट म्हणून वापरला असेल तर त्या ठिकाणी K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2 हे रिलेशन आहे डायरेक्टली म्हणजे ह्या दोन्ही रिॲक्शन आहेत ना त्या रिॲक्शनचा K1 इज इक्वल टू 1 अपॉन K2 किंवा K2 इज इक्वल टू 1 अपॉन K1 हे दोन्ही आपण कसंही लिहू शकतो नो प्रॉब्लेम. हा मग पण पटकन लक्षात यायला पाहिजे की ह्या रिॲक्शन वरून तुम्हाला ही रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे थ्रू आउट त्या रिॲक्शनला 3 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 3 न मल्टिप्लाय करणं म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये असणारा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची ती काय बनवणे पॉवर बनवणे एका मिनिटामध्ये किंवा लगेच डोक्यामध्ये क्लिक होते हे असं करणार आहे. ओके मुद्दा क्लिअर झाला मग हे लगेच तुम्ही एका सेकंदामध्ये करू शकता. झालं तर मग हे ऑप्शन पुन्हा हे थोडेसे प्रॉब्लेम थोडासा लेंदी बनवण्यासाठी ते मॅथमॅटिकली थोडेसे चेंज करतात. हे लक्षात यायला पाहिजे K2 इज इक्वल टू काय असणार 1 अपॉन K1 रेस टू 3 म्हणजेच काय K2 इज इक्वल टू K1 रेस टू -3. ओके सो दॅट ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके पुन्हा एकदा सेम त्याच पॅटर्नचा प्रश्न आहे. ओके काय प्रश्न आहे फॉर द रिॲक्शन दिलेली तुम्हाला N2 plus O2 that gives NO. The equilibrium constant is K1. त्या पहिल्या रिॲक्शन साठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K1 म्हटलेलं आहे. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K फॉर माझ्याकडून K2 लिहायचं राहिलं या ठिकाणी. ओके द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K2 फॉर द रिॲक्शन. पुन्हा ही दुसरी रिॲक्शन दिलेली तुम्हाला ज्या दोन रिॲक्शन दिलेत ना त्या रिॲक्शन अगोदर बघून घ्या. ओके दोन रिॲक्शन दिले डेफिनेटली पुन्हा पुढे प्रश्न आहे व्हॉट इज द K म्हणजे K विचारलेलं आहे फॉर दिस रिॲक्शन. मी तुम्हाला दोन रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि त्या दोन रिॲक्शन्स वरून तुम्हाला तिसऱ्या रिॲक्शनचा K विचारलेला आहे किंवा ते K इज इक्वल टू कसा कॅल्क्युलेट कराल हा प्रश्न आहे. ओके बघा ह्या प्रकारचा प्रश्न सोडवताना आता बरेच प्रश्न सोडवून झाल्यावरती तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की त्या रिॲक्शन ह्या बॅलन्स व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे
बॅलन्सर व्हायला पाहिजेत. ओके, जर समजा तुम्ही बघितलं जी जी रिॲक्शन फायनली आपल्याला मिळणार आहे की नाही, त्या फायनल रिॲक्शन किंवा जर समजा लक्षात येत नसेल ना, तर काय करणे, जी फायनल रिॲक्शन आहे त्या फायनल रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं इक्वेशन लिहून टाकणे. फॉर एक्झाम्पल समजा मी या रिॲक्शनसाठी लिहिलं तर काय असणार आहे, N2 रेज टू हाफ O2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO. ओके, आता जर तुम्ही बघितलं समजा तुम्ही याचंही लिहू शकता रिलेशन, याचं रिॲक्शन रिलेशन लिहिलं, याचं रिलेशन लिहिलं तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल. बघा, जी फायनल रिॲक्शन आहे त्या फायनल रिॲक्शन मध्ये न्यूमरेटरला कोण पाहिजे तुम्हाला, फायनल रिॲक्शन मध्ये न्यूमरेटरला तुम्हाला N2 आणि कोण पाहिजे, O2 पाहिजे, N2 आणि O2. आता मुद्दा म्हणून लिहूयातच आपण एकदा. फॉर एक्झाम्पल K2 साठी जर तुम्ही लिहिलं इथं K2 इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा, concentration of NO raised to 2 divided by concentration of O2 into concentration of NO2 raised to 2 into concentration of O2 into concentration of NO raised to 2. हे K2 आणि K1 is equal to काय लिहिता येईल बेटा, concentration of NO raised to 2 divided by concentration of N2 into concentration of O2. बघा, आपल्याला ह्या दोघांवरून हे पाहिजे, हे पाहिजे हे. तर तुम्ही जर बघितलं तर ह्या के जो फायनल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे त्याच्या ज्या न्यूमरेटरच्या टर्म आहेत त्या कुठे आहेत, N2 आणि दुसरं कोण आहे O2, की जे तुम्हाला ज्या दोन रिॲक्शन दिलेले आहेत त्या दोन्ही रिॲक्शनच्या त्या कुठे आहेत, डिनॉमिनेटरला आहेत. कुठे आहे तो, डिनॉमिनेटरला. O2 आणि N2 कुठे आहेत, ते डिनॉमिनेटरला आहेत. म्हणजे 100% इथं तुम्हाला हे K इज इक्वल टू 1/K1 आणि K2 असणार आहे रिलेशन. कारण का त्याला उलट करावं लागणार आहे आपल्याला, त्याला डिनॉमिनेटर त्याला बनवावं लागणार आहे. इकडे करायचं आहोत. किंवा इव्हन आता जर सगळं बघितलं तुम्ही प्रत्येक ऑप्शन मध्ये कॉमन ठेवलेलंच आहे, त्याच्यामुळे हे रिलेशन आहे हे सिद्ध होतेच. किंवा त्याचबरोबर आपण जे कॅल्क्युलेट करायचं आहे त्याचा न्यूमरेटर आणि जे दिलेले आहेत रिॲक्शन त्यांचे न्यूमरेटर जर बघितले तर ते कसं आहे, जे पाहिजे ते आपल्याला कुठे यांच्या डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे डिनॉमिनेटरला न्यूमरेटर कसा करू शकतो आपण, त्याला 1 डिवायडेड बाय लिहून असंच करू शकतो. याच्यावर एक सिद्ध झालेलं आहे की K इज इक्वल टू 1/K1 आणि K2 असणार. मग पुढे बघणार आहे आपण ते काय असणार आहे. आता अगदी बघितल्या लगेच सांगता येईल, किंवा मगाशी मी तुम्हाला मुद्दा म्हणून म्हटलं की अगोदर त्या रिॲक्शन बॅलन्स करणे. मग त्या रिॲक्शन बॅलन्स करताना काय करावं लागतं, जी फायनल आपली जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये एकच NO2 चा मॉलिक्यूल पाहिजे, एकच हाफ N2 पाहिजे आणि सिंगल O पाहिजे. मग जर समजा तुम्ही या रिॲक्शन मध्ये जर तुम्हाला एकच NO ठेवायचा असेल तर काय करावं लागेल, समजा या रिॲक्शन मध्ये मला एकच NO चा मॉलिक्यूल ठेवायचा आहे. ओके, तर त्या रिॲक्शन मध्ये किंवा आपल्याला जे या ठिकाणी आपण जे रिलेशन लिहिलंय जे पाहिजे असणार आहे रिॲक्शनचं, ओके सॉरी माझ्याकडून इथं O2 लिहायचं राहील. ओके, O2 जे फायनल जी पाहिजे आपण असणारी आपली जी रिॲक्शन आहे त्या ठिकाणी NO2 किती आहे, एकच आहे. NO2 किती आहे, एकच आहे. तर NO2 इथे एक कसा आणता येईल, त्या ठिकाणी NO1 कसा आणता येईल, तर याला तुम्हाला काय करावं लागेल, तर हा जो रिॲक्शन आहे त्याला हाफने मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, हाफने. सगळ्या ठिकाणी तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, हाफने मल्टिप्लाय करावं लागेल. मग हाफनं त्याला मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ही त्याची पॉवर असणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ह्या रिॲक्शन, फॉर एक्झाम्पल ही K2 ची रिॲक्शन आहे, त्याला तुम्ही हाफनं जर मल्टिप्लाय केलं तर डायरेक्टली ते काय बनवणार आहे, K2 रेज टू हाफ बनणार आहे डायरेक्टली. म्हणजे कोइफिशियंट असणं तो इक्विलिब्रियमची कोण असणार आहे, पॉवर असणार आहे. मुद्दा क्लिअर. हा, देन पुढे तुम्ही इथं जर बघितलं पुन्हा या रिॲक्शन मध्ये अजून जर तुम्हाला पुन्हा अजून या फायनल इक्वेशन मध्ये आपल्याला N2 किती पाहिजे, तो N2 जर तुम्ही बघितलं तर N2 सुद्धा किती पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे. N2 किती पाहिजे, 1. सॉरी, N2 हाफ पाहिजे. N2 हाफ पाहिजे. या ठिकाणी N2 किती आहे, 1 आहे. N2 इज हिअर 1. जर N2 ला हाफ कसं बनवता येईल त्यालाही तुम्हाला काय करावं लागेल, हाफने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या रिॲक्शनला सुद्धा तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, हाफने मल्टिप्लाय करावं लागणार. कितीने, हाफने. मग त्या रिॲक्शनला हाफने मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची पॉवर काय बनवणं, हाफ बनवणं. मग ह्या रिॲक्शन नुसती बॅलन्स जरी केलं तर इथं लगेच क्लिअर होतंय की ते जे दोन्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याला पॉवर काय असणार आहे,
हाफ असणार आहे आणि आय थिंक असा एकच ऑप्शन आहे कोणता ऑप्शन सी. सो दॅट ह्या प्रश्नाचं जे उत्तर काय आहे ऑप्शन सी. बघा अशा प्रश्नामध्ये लक्षात ठेवणे की ते जे रिॲक्शन दिलेत ना ते रिॲक्शन इव्हन त्या नुसत्या रिॲक्शन बॅलन्स करून सुद्धा आपण काय करू शकतो आन्सर सॉल्व्ह करू शकतो की ते जे बॅलन्स करताना ज्या कोइफिशियंट आपण मल्टिप्लाय करणार आहे तो कोइफिशियंट कुठं असला पाहिजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या पॉवरला. त्यानुसार फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही काय सांगू शकता ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके पुन्हा सेम त्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. इव्हन हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे बघितलेला सुद्धा आहे. फक्त त्यांनी शेवटी इथं बघा कालच आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे N2 प्लस थ्राइस H2 NH3 वगैरे हे क्वेश्चन बघितलेलं आहे. फक्त वेगळे पण तुम्हाला काय सांगायचं इथं की त्यांनी काल ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्या प्रश्नामध्ये रिॲक्शन दिलेली होती की या रिॲक्शनचा के काय असेल म्हणून. या ठिकाणी फक्त त्यांनी काय केलेलं आहे वर्ड मध्ये सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे the equilibrium constant for the oxidation of 2 moles of NH3 by oxygen to give NO. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे 2 moles of NH3 2 moles of NH3 by using the oxygen oxidize into NO. ते कशामध्ये कन्वर्ट होत आहेत NO मध्ये कन्वर्ट होत. फक्त ही रिॲक्शन दिली नाहीये तुम्हाला. आता मुद्दा म्हणून हा प्रश्न पुन्हा का लिहिला एक साधारणतः 3 ते 4 वेळा हाच प्रश्न नीटवाल्याने विचारलाय. सेम क्वेश्चन आहे फक्त विचारण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी आहे. ओके आणि 2 वर्ष तर सलग हाच प्रश्न सेम हाच प्रश्न विचारला त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही म्हणून मुद्दा म्हणून हा प्रश्न दिलाय पुन्हा. बघा त्यांनी सांगितलेले या ठिकाणी द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ 2 मोल्स ऑफ अमोनिया NH3 बाय ऑक्सिजन. म्हणजे मी बघा हे इक्वेशन लिहिलंय कशावरून त्यांनी सांगितलंय ना 2 मोल्स ऑफ NH3 आपण 2 मोल्स ऑफ NH3 घेतलं बाय ऑक्सिजन मग त्याची कशाबरोबर रिॲक्शन आहे ऑक्सिजन टू गिव्ह NO म्हणजे नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे NO मध्ये. इथं नायट्रोजन किती आहेत 2 नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार NO मध्ये होणार आणि जेवढे राहिलेले जे हायड्रोजन्स आहेत ना त्या हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे वॉटर मॉलिक्युल मध्ये. कशामध्ये वॉटर मॉलिक्युल मध्ये फॉर्मेशन ऑफ थ्राइस H2O. ओके हे कशावरून लिहिलं तर 2 अमोनिया मॉलिक्युल डेफिनेटली 6 हायड्रोजन असतील 6 हायड्रोजन म्हणजे 3 वॉटर मॉलिक्युल. मग डेफिनेटली पुन्हा आपल्याला काय करावं लागेल ऑक्सिजन मॉलिक्युल बॅलन्स करावे लागतील. किती ऑक्सिजन मॉलिक्युल झाले 2 आणि 3 झाले 5. आता 5 ऑक्सिजनचे घेता येणार नाही डायरेक्टली 5 ऑक्सिजन म्हणजे कसं लिहावं लागेल तुम्हाला 5 डिवायडेड बाय 2 असं लिहावं लागेल. हे झालं बॅलन्स्ड रिॲक्शन. मग आता त्यांनी प्रश्न विचारलाय की या रिॲक्शन साठीचा के काय असेल त्यासाठी तुम्ही 1 2 3 ह्या 3 रिॲक्शन यूज करू शकता. सिंपल रिॲक्शन बॅलन्स करणे येतो सुद्धा काय करणे बॅलन्स करणे किंवा तुम्ही रिॲक्शन मधले ज्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म आहेत NH3 O2 NO अँड H2 त्या कुठे आहेत बघायचे त्या 3 रिॲक्शन मध्ये दिले त्या काल सुद्धा आपण प्रश्न सोडवलाय हाच. ओके थ्राइस H2O कुठे आहे बेटा हा ओके H2O कुठे आहे K3 H2O हा न्यूमरेटरलाच येणार आहे. किंवा आता एवढ्या वेळा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिलाय याच्यावरून हे थोडंसं तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की आता हे जे राईट टर्म आहेत किंवा जे प्रोडक्ट टर्म आहेत ना त्यांचे कॉन्सन्ट्रेशन कुठे येणार आहेत ते आता न्यूमरेटरला असतात आणि मग त्यानुसार K3 वरून आपण काय घेणार आहे H2O च घेणार आहे तो कुठे आहे न्यूमरेटरला आहे आणि हा सुद्धा कुठे येणार आहे प्रोडक्टचा भाग न्यूमरेटरला म्हणजे डेफिनेटली K3 कुठं असला पाहिजे न्यूमरेटरलाच असला पाहिजे. K3 कुठं पाहिजे न्यूमरेटरला. मग बघा हे जे बाकी ऑप्शन आहेत ऑप्शन ए ऑप्शन इव्हन बी ऑप्शन सी मध्ये नाहीये ऑप्शन डी या 3 ठिकाणी काय आहे तो न्यूमरेटरला आहे K3 कुठे आहे न्यूमरेटरला. हा ऑप्शन कॅन्सल करून टाकले हा येऊ शकत नाही न्यूमरेटरला सॉरी K3 तर न्यूमरेटरला नाहीये म्हणून आपण हा ऑप्शन डिलीट करून टाकणार. नंतर आपल्याला काय पाहिजे NO कुठं असला पाहिजे न्यूमरेटरला. आता डेफिनेटली हा प्रोडक्टचा भाग आहे न्यूमरेटरला येणार. K2 मध्ये जर तुम्ही बघितलं K2 कुठं आहे K2 सुद्धा न्यूमरेटरला येणार. या सगळ्याच ऑप्शन मध्ये K2 न्यूमरेटरला नो प्रॉब्लेम. आता जास्त पुढे न जाता नुसती रिॲक्शन बॅलन्स्ड कशी केलेली आहे त्याच्यावरून आपण आन्सर अजून फास्ट काढू शकतो. ओके जर तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करायचे असेल तर काय करायला पाहिजे 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. कशाला इक्वेशन नंबर 3 ला. इक्वेशन नंबर 3 ला 3 न मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याच्या इक्विलिब्रियमची सुद्धा पॉवर किती लिहिणं 3 लिहिणं आणि असा एकच ऑप्शन आहे थिंक कोणता ऑप्शन आहे ऑप्शन डी की ज्या ऑप्शन मध्ये फक्त K3 ची पॉवर किती 3 बाकी कोणत्याच ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून डायरेक्टली आपण काय करू शकतो ऑप्शन डी वरती क्लिक करू शकतो. एवढेच सिम्पली आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो.